तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी. उदय सामंत यांनी दाखवली निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करण्याची तयारी. षटकार मारल्याशिवाय स्नेहल जगताप स्वस्थ बसणार नाही. कॉर्नर सभेतून स्नेहल जगताप यांचा भरत गोगावलेंना इशारा. महाड पोलादपूर माणगाव मधील क्षत्रिय राव मराठा समाज कोणत्याही पक्षाशी बांधील नाही. क्षत्रिय राव मराठा समाजाचे अध्यक्ष सुरेश मोरे यांनी दिली माहिती. आणि लांजा तालुक्यात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी. ग्रामीण भागातील भात शेतीला अवकाळीचा फटका. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरीतील जयगड येथील JSW हेलिपॅडवर महायुतीचे उमेदवार आणि शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी केली. महायुतीचे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासणी दरम्यान विद्यमान मंत्री असलेल्या उदय सामंत यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचं पालन करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करत तपासणी करण्यास सांगितलं. निवडणूक आयोगाच्या या तपासणीमुळे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक होण्यासाठी वातावरण निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड विधानसभा मतदारसंघात विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचलाय. महाविकास आघाडीचे उमेदवार स्नेहल जगताप यांनी महाड विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी सभांचा धडाका लावलाय. असं असताना आमदार भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात बीरवाडी येथे कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेना उपनेते डॉक्टर नितीन बानगुडे पाटील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी भरत गोगावले यांचा चांगलाच समाचार घेत चौकार मारण्याच्या भाषा आता बस झाल्या. स्नेहल जगताप षटकार मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, 15 वर्षांचा व्याजासहित बदला घेणार अशा शब्दात भरत गोगावले यांचा समाचार घेतलाय. मला शाळेत सांगितलं जायचं दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात. मग अग्नीचा शोध लागला. आता ह्यांना नवा शोध लागलाय. जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात. मग आग लागते आणि मग त्याच्यावर आपल्याला आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते. सावध राहिला हवं, सजग राहिला. 15 वर्ष त्यांच्या हातून काही झालं नाही, तर या पुढच्या 5 वर्षात काय करणार? त्यामुळे निश्चितपणे कृतीशील मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर स्नेहलताई जगताप यांना विजयी करावंच लागेल. चौकार मारण्याच्या भाषा आता बस झाल्या. 23 तारखेला स्नेहल माणिक जगताप षटकार मारल्याशिवाय व्याजासहित 15 वर्षाच्या व्याजासहित बदला जर का मी घेतला नाही तर नाव स्नेहल माणिक जगताप. जाहीर मी या ठिकाणी त्यांना सांगते, आज कल्पेश पांगरे सारख्या आज निधड्या छातीने लढणाऱ्या या माझ्या बलाढ्य भावाला अशा पद्धतीची वागणूक जर का तुम्ही चालून घेणार नाही. आज प्रत्येक जनतेला जर का तुम्ही तुमच्या चुकीच्या राजकारणापायी जर वेठीस धराल तर गाठ माझ्याशी आहे. आबासाहेबांची एकाला पण सोडणार नाही. या मतदारसंघावर कोणा तुमच्या एकट्याची मक्तेदारी निश्चितपणानं नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा हिशोब ही येत्या 20 तारखेला जनताच केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. ठोकपणे इथले आमदार कायम सांगत राहतात
की मी 3 वेळा निवडून आलो, मी 3 वेळा निवडून आलो, हिच्या वडिलांना पडल्या तर ही काय आहे? तुम्ही ज्यांच्यामुळे 3 वेळा निवडून आला ते संघटना, शिवसेना संघटना, तो पक्ष आणि मातोश्रीचा हात आपल्या डोक्यावरती होता म्हणून तुम्ही आजवर निवडून आला. स्वतःच्या कर्तृत्वाचं काहीच नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्याच भाषेत जर का बोलायचं गेलं तर माझी चिंता आणि काळजी करायची तुम्हाला गरज तुमचं बघा. कारण तीच शिवसेना आणि तोच मातोश्रीचा हात, आदरणीय उद्धव साहेबांचा हात स्नेहल जगतापच्या रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील आमचेत या गावात झालेला मेळावा हा क्षत्रिय राव मराठा समाजाचा नसून पक्ष कार्यकर्त्यांचा असावा. त्यांनी केलेल्या घोषणांशी आमचा काहीही संबंध नाही. कोणाशीही विचार विनिमय न करता त्यांनी वैयक्तिक घेतलेला निर्णय असून महाड, पोलादपूर, माणगावमधील क्षत्रिय राव मराठा समाज कोणत्याही पक्षाशी बांधील नाही, असं क्षत्रिय राव मराठा समाजाचे अध्यक्ष सुरेश मोरे यांनी महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. यावेळी अध्यक्ष सुरेश मोरे, उपाध्यक्ष अनिल येरुणकर, विनायक भोसले, चैतन्य मामुणकर, अनिल नलावडे, महेशराव दरेकर आदी समाज बांधव उपस्थित होते. त्याच्यामुळे काल एक घटना जी घडली की आमचे उपाध्यक्ष त्या साईडला आमशेतला जी घटना घडली, काही लोकांनी तिथे काही निर्णय घेतले, तिथे निर्णय घेतले. देवटचे काही त्या साईडला अशी घटना घडली आणि त्या निर्णयामध्ये त्याने काही समाजाचं पाठिंबा असं जाहीर केला, राव समाजाचा. त्या समाजामध्ये त्यावेळी त्यांनी कोणत्याही महाड तालुक्यामध्ये कोणाशी विचारविनिमय केलेला नाही. त्यांनी स्वतःहून त्यांचा वैयक्तिक निर्णय असं त्यांनी ते जाहीर केलेलं आहे. पण आज आम्ही याच्यातून आम्ही आपण सांगू इच्छितो की आम्ही कोणत्याही पक्षाशी बांधील नाही, की कोणत्याही उमेदवारच्या बाजूने आम्ही सर्व उमेदवार आम्हाला सारखे आणि सगळ्यांना आम्ही शुभेच्छाच आम्ही देऊ इच्छितो. दोन गट नाही, काय नाही. त्या लोकांनी जी काय कुठली गोष्ट केली ती महाड तिन्ही तालुक्यांची संघटना वेगवेगळी आहे आणि त्या तिन्हीवरती निर्णय घेण्यासाठी आम्ही महाड, पोलादपूर आणि माणगाव या ज्या 3 मिळून एक संघटना जी स्थापन केली ती स्थापन करून आम्ही रजिस्ट्रेशन करून आणलेली आहे. आणि त्याच्यातले जे काय भाग आहे तो ज्या प्रत्येक मतदाराचा हक्क आहे तो आम्ही समाजाच्या दबावाखाली ठेवणार नाही अशा पद्धतीनं आम्ही. आणि काल त्यांनी जी काय मीटिंग घेतली फक्त महाडवाशाने, तर आम्ही पोलादपूर किंवा माणगाव यांना कोणाला विश्वासात घेतलं नाही. या दृष्टिकोनातून ही आम्ही टाकलं. ज्यांनी रजिस्टर आहे आणि त्याच्यामध्ये महाड, पोलादपूर, माणगावचे सर्व लोक राव मराठीचे त्याच्यामध्ये आहेत. त्यांच्या कोणाच्याही कानावर न घालता त्यांनी तो कार्यक्रम राव मराठा महाड म्हणून त्यांनी दाखवलं. आम्हीही महाडचे आहोत, आमच्या कानावर त्यांनी घातलेलं नाहीये. मग तुम्ही त्यांना अधिकारच नाही ना की महाड राव मराठा समाज म्हणून त्यांनी पाठिंबा जाहीर करायचा. त्यांना तो अधिकार नाही. आणि जो काल झालेला कार्यक्रम आहे त्यांनी मेळावा दाखवलेला आहे तो चुकीचा आहे आणि त्याला आमच्या राव मराठा क्षत्रिय महाड, पोलादपूर, माणगाव याचा पाठिंबा नाही. रायगड जिल्ह्यात महायुतीसाठी चांगली आणि अनुकूल परिस्थिती आहे. सकारात्मक प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी मिळत असल्याचं श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी माणगाव नगरपंचायत हद्दीतील खांदाड येथील कॉर्नर सभेत बोलताना सांगितलं. 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असून या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्या गाव बैठका, कॉर्नर सभा माणगाव नगरपंचायत हद्दीतील अनेक ठिकाणी संपन्न झाल्या. यावेळी खासदार सुनील तटकरे, शिवसेना प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्ष हर्षदा सोंडकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळपास 100 कोटीचा निधी भरवशीत माणगाव शहरात दिलेला आहे. त्यामध्ये पाणी योजना असेल, 70 कोटीची, 15 कोटीची नगरपंचायत इमारत असेल, विविध वार्डात झालेल्या रस्त्याची कामं असतील आणि इतर जी काही कामं सांगितली आम्ही 10 मागितले तर 20 दिले भरवशीत सुद्धा. सगळी जेव्हा माध्यमातून दिलेली आहे आपण त्या
मंत्रिमंडळात होतात म्हणूनच ते आम्हाला प्राप्त झाले ही आम्हाला जाणीव आहे. परंतु हे दिलं तर आपल्याला कौतुक केलंच पाहिजे म्हणून मी मुद्दा भरतशेठच्या व्यक्त करतो. आणि काही त्या ठिकाणी दोन आमचे पलीकडे या दोन्ही वार्डामध्ये अनेक आमचे कर्मचारी राहतात, अनेक माजी कर्मचारी राहतात. तर सगळ्यांना विनंती करतो की माझी असेल त्या दिवशी कृपा करून लिहावं. पत्र दिलेलं आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे आम्ही त्याच्यावर काही निधी उपलब्ध करून देऊ शकलो नसतो. तरी ती वंदना अपार्टमेंट पडला ते गटारचं एक काम आपल्याला करायचं आहे. तो शब्द आपण तुमच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांना दिलेला आहे, तो आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी या येत्या कालावधीमध्ये पूर्ण करणार आहोत. त्यामुळे असे बहुतांशी सोसायटीमधली कामं ही आपण करत आलेलो आहोत, पुढेही आपण ती करणार आहोत. पण आज माणगाव शहर हे अधिक विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचं पाठबळ हे अतिशय महत्वाचं आहे. आज माणगाव शहर जर आपण बघितलं, जरी एक नगरपंचायत असली तरी कुठल्याही नगर परिषदेच्या कमी याची लोकसंख्या नाहीये. त्यामुळे आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्या या माणगाव शहरासाठी सर्वात मोठी म्हणजे 56 कोटीची पाणी पुरवठा योजना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमातून मिळाली. नगर विकास विभागाने आज त्याची आपल्याला मान्यता देऊन त्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. 14 नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्यातल्या 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात महायुती उमेदवार अदिती तटकरे यांच्या प्रचारार्थ मोरबा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, ज्येष्ठ नेते शेखर देशमुख, जिल्हा सरचिटणीस अल्ताफ धनसे, युवक अध्यक्ष शादाब गैबी, तालुका अध्यक्ष बाळाराम नवगणे, मोरबा सरपंच शौकत रोहेकर आदी उपस्थित होते. यावेळी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाजाचे हित समोर ठेवत धर्मनिरपेक्ष विचार घेऊनच महायुती सरकारमध्ये सामील झालोय. या मैदानात अनेक वेळा मोरबेकरांसोबत संवाद साधला. ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी निवडणुकीत 100% यश प्राप्त झालं. मोरबा तटकरे कुटुंबाचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहणारच असं प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केलं. अदिती तटकरे यांना येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानावेळी भरघोस मतदान करून विजयी करा असं आवाहन देखील यावेळी तटकरे यांनी केलं. मी पण करताय आणि तुम्ही पण करता, नाही असं नाही, बेस करता अजिबात काय त्याच्यात उन्नीस बिनीस काही नाही. तेव्हा आयल्यावर कोपर चाय पण देतो, तेव्हा खाया प्यायला पण देतात आणि बेस ज्या काय बोलायचं असतात त्या पण बोलतात. हे जे काय प्रेम आहे आयुष्यामध्ये क्वचित लोकांना मिळतं. मी का बोलू शकतो असं की तुला नाही बोलता येणार शाळा, मी तुला खरं सांगते सामन्याच्या सामनी तू बोलू शकत नाही माझ्याशी कोकणी भाषेत, एवढा सुनील तटकरे बोलू शकतो. कारण लोकांच्या जीवनाशी समरस होणं हा आमचा विचार आहे. त्या विचारावर मी आयुष्यभर नाही शकतो. हो, शिकायला गेले तरी शिकता येणार नाही. याच्यासाठी मन आणि संवेदना असावी. आदिवासी बहिणीचे प्रश्न काय, तिच्या मनामध्ये आपल्याला भावनांचं आपल्याला कशामध्ये रूपांतर करता येईल, आंबेडकरी चळवळीला जन्माला आलेल्या प्रत्येकाचा कसं काम करता येईल, बहुजन समाजासाठी सुद्धा आपल्याला काय काम करता येईल. उदंड प्रतिसाद तुम्ही दिला, मला विश्वास आहे. पुढचे 4-5 दिवस कोण समज गैरसमज पोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आमचे विचार, आमची नीतिमत्ता, आमचं वैचारिक धोरण हे समानतेच्या विचारावरती ठामपणाने त्या ठिकाणी असेल. त्याच विचारातून चालण्याची मनोभूमिका घेऊन आम्ही सगळीजण पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा काम करत राहू. एवढ्यासाठीच आदितीच्या घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत महायुतीच्या माध्यमातून तिला आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या योगी कवितांची विनंती करतो. 264 गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी खेड तालुक्यातील मुमके येथे प्रचार सभा घेण्यात आली. खेड तालुक्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभेचे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार भास्कर शेठ जाधव, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनी, भास्कर शेठ बद्दल बोलायचं झालं तर भरपूर काय बोलण्यासारखं आहे. तर शेठ, मी तुमचा एक किस्सा सांगेन की ज्यावेळी करोनाचा काळ होता आणि करोनाच्या काळामध्ये आमचे मुस्लिम बांधव परदेशात होते आणि परदेशातून आल्यानंतर त्यांना मुंबईमध्ये क्वारंटाईन करायचे आणि मुंबईमध्ये त्यांना 15 दिवस 14 दिवस क्वारंटाईन करत असताना त्यांच्याकडे भरपूर पैसे हॉटेलवाले घ्यायचे. अशा वेळी मी आमचे बशीरभाई हमदुले व इतर आम्ही लोकांनी भास्कर शेठला फोन केला होता. म्हणून शेठ,
आपले परदेशातली जी काय लोक येत आहेत भारतामध्ये, तर त्यांना क्वारंटाईन मुंबईत केलं जातं. पण ते मुंबईत करत असताना त्यांच्याकडे पैसे नसताना हॉटेलमध्ये त्यांना राहायला लागतो आणि जीव वाचवायच्यासाठी त्यांना तिथं त्रास होतो. त्यांना तुम्ही क्वारंटाईनसाठी आपल्या जिल्ह्यात आले पाहिजे म्हणून तुम्ही रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे बोलून घ्या. आणि त्यावेळी शेठ खरोखर ज्या मुस्लिम समाजाचे तरुण जे परदेशात होते आणि ते इकडे आले, त्यांना क्वारंटाईनची सगळी काही जबाबदारी शेठने घेतलं. आणि पहिलं क्वारंटाईन सेंटर आम्ही चालू केलं होतं त्या लोट्यामध्ये केलं होतं. आणि आमची पोरं जी काही परदेशातून आली ते सुखरूप इथे आली आणि बिंदासपणे राहिले. ते शेठ तुमचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. एवढंच तुम्हाला इथं मी सांगतो. शेठ आज कित्येक वर्ष मी शेठच्या सोबत आहे. शेठ कुठली जात पात धर्म वगैरे कधीच काय बघत नाही. त्यांची काम करायची पद्धतच वेगळी आहे. मी काँग्रेसवाला आहे, आजही काँग्रेसवाला आहे. शेठ सोबत किती वर्ष, पण कधी मला सांगितलं नाही शेठनी की बाबा तू आमच्या पक्षात आहे, कधीच नाही. शेठ म्हणले तुझ्या पक्षात आहेस त्या पक्षात काम कर. तो शेठच्या बद्दल कोणी काही बोलो, शेठ 100% मंत्री होणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत महाआघाडीची सत्ता येणार आणि शेठ मंत्री असणार आहेत. मी आता जास्त काही वेळ घेत नाही, पण शेठ तुम्हाला कायम शुभेच्छा आमच्या असतील. काँग्रेसमधून कायमच आम्ही तुमच्या सोबत आहोत. 2 नंबरचं आपलं बटन आहे, मशाल निशाणी आहे. आणि तुम्हाला एवढंच सांगतोय, खाडीपट्ट्यातून मशाल जी पेटेल ती गुहागरात धमाका करून टाकेल. यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खेडवासियांसाठी आनंदाची बातमी. नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्सची सर्वात मोठी चेन आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही. मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट. सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर. 0% व्याज, 100% पर्यंत कर्ज. इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक. सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. आता दापोली आणि चिपळूणमध्ये देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुझिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोअरला भेट द्या. आमचा पत्ता आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स, छत्रपती शिवाजी महाराज नगर, महाड नाका, खेड, जिल्हा रत्नागिरी. आमचा फोन नंबर 7738897200. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कोकणातील बळीराज सेना या पक्षानं शिवसेना भाजप युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. बऱ्याच वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेला पाठिंबा देत त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अशोक वालम यांनी पत्रकार परिषदेत दिली. बळीराज सेनेच्या वतीनं राजापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दौरा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तिलोरी कुणबी दाखल्याच्या संदर्भातील प्रश्न, तसेच मुलुंड येथे कुणबी समाजाच्या हॉस्टेलसाठी निधी असे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत झाली असल्यामुळे बळीराज सेनेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बळीराजा पक्षाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली. साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सांगितलं की काही झालं तरी जर लोकांचा आता विरोध दिसतोच आहे, समर्थक पण काही प्रमाणात आहे, पण समर्थकांचं मन राखण्यासाठी आम्ही रिफायनरी वजी दुसरे बिगर प्रदूषणकारी प्रकल्प असतील, उद्योग व्यवसाय असतील ते आणू आणि रिफायनरी कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प असल्या कारणाने याच्यानंतर करणार नाही. आज आमच्यासाठी कोकणासाठी, आमच्या म्हणजे तुमच्यासाठी, तुम्ही पण सगळे कोकणातले आहेत, एक गोष्ट चांगली झाली. दोघांनी सांगितलं, महाविकास आघाडी पण म्हणते कोकणात रिफायनरी होऊ देणार नाही. आता महाविकास आघाडी आणि महायुतीने पण सांगितलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी की कोकणात रिफायनरी करणार नाही. म्हणजे आपल्याला निदान तरी एक आज समाधान या गोष्टीचं आहे की उद्या सत्ता कुठल्याही पक्षाची आली तरी रिफायनरी होणार नाही असं दोन्ही त्यांनी सांगितलेलं आहे. पण भाजपचं असं म्हणणं आहे की साहेब, भाजपचं असं म्हणणं आहे की रिफायनरी होणारच, आम्हाला रिफायनरी प्रकल्पाचं अजूनही समर्थन आहे असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. पदाधिकाऱ्यांनी म्हणजे कोणी? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं का? नेत्यांचं सुद्धा असं म्हणणं, वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं का?
नाही. कारण काय माहितीये का, पण ज्या वेळेला सन्माननीय केंद्र सरकारने अजून रद्द केलेली घोषणाच मुख्यमंत्री केली नाही. एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चर्चा झाली, तिथूनच एकनाथ शिंदे साहेब, आणि हे मी जे बोलतोय ना, हे पालकमंत्र्यांना मी झाल्यानंतर वाटल्यास विचारा सामंत साहेबांना, तिथूनच एकनाथ शिंदे साहेबांनी स्पीकर वरती देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला. त्यांनी सांगितलंय अशोक वालम आणि त्यांचे सगळे बळीराज सेनेचे पदाधिकारी समोर बसलेले आहेत, विषय रिफायनरीचा आहे. तर रिफायनरी, त्यांचं म्हणणं आहे की रिफायनरी कोकणात आता पुन्हा झालेला जो काय विषय संपलाय, पुन्हा ते येता कामा नये. तर तुमचं काय मत आहे तेही त्यांना ऐकायचंय. ते म्हणाले वाटल्यास आम्ही स्वतंत्र मीटिंग घेऊ, पण मी आता तुमच्या समोर सांगतोय की तिथल्या लोकांनी विरोध केलेला आहे म्हणून रिफायनरी आता नाहीतरी कंपनी पण आता पाठी घेते, रिफायनरी आता होणार नाही. 50% तुमचा विजय झालेला आहे. ज्या दिवशी रद्दीची घोषणा होईल कोकणातून त्या दिवशी 100% होईल. रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे रण आता तापू लागलेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीतील जयगड, वातड, खंडाळा येथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला संबोधित करत असताना उदय सामंत यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्याचबरोबर या जिल्हा परिषद गटामधून जास्तीत जास्त लीड मिळेल असा विश्वास देखील सामंत यांनी व्यक्त केला. वाटद जिल्हा परिषद गटातील युवक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या सभेला शिवसेना, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. या जिल्हा परिषद गटाचा गावनिहाय दौरा मी केला आणि तो गावनिहाय दौरा केल्यानंतर आमचं सगळ्यांचं असं ठरलं की जिल्हा परिषद गटाचा देखील मेळावा करायचा आहे. आणि या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काल देखील एक मेळावा झाला महाविकास आघाडीचा आहे. महाविकास आघाडीचा मेळावा होत असताना मला आता बाबूशेठ सांगत होते की सगळे पदाधिकारी माणसं जमतील म्हणून 2 तास येऊन खंडाळ्याच्या फाट्यावर थांबलेले होते. नंतर तो मेळावा सुरू झाला, माझ्यावर त्याने तोंडसुख घेतलं आणि मी अनेक वेळा सांगितलंय की माझ्या मतदारसंघात येऊन, माझ्या कुटुंबात येऊन ज्यावेळी तुम्ही माझ्यावर जाहीर टीका कराल त्याच्या दुसऱ्या दिवशीचं हे चित्र आहे. तुमचे 200, आमचे किती? 20,000. अरे 2,000 नाही, 3,000 नुसते खुर्च्याच लावले. जास्त त्याच्यामुळे मला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही हजारोंच्या संख्येने जमलाय त्याबद्दल तुम्हाला मनापासून मला धन्यवाद द्यायचे आहे. आणि हा देखील शब्द द्यायचा आहे की या पृथ्वी तलावर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत कोणाचा बाप ही योजना बंद करू शकत नाही. ही आम्ही आणलेली योजना आहे आणि आमच्या महिला भगिनींसाठी आणलेली योजना आहे. आपल्याला या मतदारसंघामध्ये जर खरंच 1.25 लाखाचं मताधिक्य मला द्यायचं असेल तर आपल्या भावासाठी 20 तारखेला कुणी निमंत्रण दिलं, कुणी नाही निमंत्रण दिलं तरी स्वतःहून बाहेर पडा. आणि जर स्वतःहून तुम्ही बाहेर पडलात तर या जिल्हा परिषद गटाची माझी मतमोजणी 7,000पासून सुरू होणार आहे आणि समोरच्याची 0पासून सुरू होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभराच्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र यामुळे काहीसा दिलासा मिळाला. परंतु ग्रामीण भागातील भात शेतीला याचा फटका बसला. अनेक ठिकाणी अजूनही भात कापणीचं काम सुरू आहे आणि या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी आता धास्तावले. रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये बैल चोरी झाल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रकाश शिंगरूट यांनी तक्रार दिली असून त्यांच्या काळ्या पांढऱ्या रंगाचा सुमारे 50,000 रुपये किमतीचा बैल चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करत शाहबाज गोरू, अश्फी डॅनियल मद उर्फ HP यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.